तर सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राम सातपुतेंना कामाला लागण्याच्या पक्षाकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत। तर सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती आहे? मनश्री, आपण पाहिलं की खरं तर सोलापूर लोकसभेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचा उमेदवार कोण असणार याकडे मोठ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या होत्या। त्यातच दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित मानलेलं जात आहे। त्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्याचं सांगितलं जातं। त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपल्या प्रचाराला जे आहे ते सुरुवात केलेले पाहायला मिळाले। गावोगावी भेटी दौरे जे आहेत ते सातत्याने सुरू आहेत आणि त्यांना पर्यायी चेहरा असावा म्हणून युवा आमदार जे आहेत राम सातपुते खरं तर एक भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि एकंदरीतच भारतीय जनता युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष देखील आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष। त्यामुळे प्रणिती शिंदे यांना फाईट देण्यासाठी, टफ फाईट देण्यासाठी आमदार राम सातपुते यांच्या नावाची जवळपास निश्चिती आहे ती झाल्याचं बोललं जात आहे। गिरीश महाजन देखील 2 दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते आणि यामध्ये देखील आमदारांकडून त्यांनी पत्र जे आहे ते जाणून घेतली होती उमेदवारांच्या बाबतीत। आता राम सातपुते यांना कामाला लागण्याची नक्कीच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर सोलापुरातून भाजपकडून राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे।